अनिवार्य पॉवर प्लेचा असेल, मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक. योगेश आणि भावेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला मांजरली टीम साठी पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहू शकतो गणेश शेलार, मॅन फ्रॉम नांदप, तारणहार, आणि या संघाचा आपण पाहू शकतो स्वतःवरती जिम्मेदारी घेतली आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचा अनिवार्य. दोन खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. एक असतील लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, दुसरे असतील डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. फील्डची रचना सजावट अनालिसिस फॉर द फर्स्ट ओव्हर एज वी सीन. फील्ड स्टेटअप आणि फील्डचा स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतोय. जर पाहायला गेलं तर स्क्वेअर लेग मध्ये एक खेळाडू, पॉइंट मध्ये एक खेळाडू, त्यासोबत फाईन लेग थर्ड मॅन मध्ये एक खेळाडू, त्यासोबतच कव्हर शॉर्ट मिड ऑफ आणि त्यासोबतच मिड ऑफ मध्ये एक एक खेळाडू, अशी ही फील्डची रचना सजावट अनालिसिस. पंचांचा हिरवा कंदील. लेट्स प्ले गेम ऑन. बोथ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट, शो द बेस्ट क्रिकेट एज यू प्ले. पहिला चेंडू, फर्स्ट बॉल ऑफ द इनिंग. हिअर वी गो. पहिला चेंडू या षटकातला, या इनिंगचा, या स्पर्धेचा. पहिला चेंडू अगदी आपण पाहायला गेलं तर अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू बॉडीला प्रेस झाला आणि जो गेला तो म्हणजेच आपण पाहायला गेलं तर फायनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक सिंगल धावची मात्र घेतील. पाहायला गेलं तर सिंगल धावची मात्र एक्झिक्यूट करण्यात आलेली आहे. धावसंख्या धावफलकावरती 1 श्री गणेश झालाय, जो मात्र टीम मांजरली बी या संघाचा. पाहायला गेलं तर गावदेवी क्रिकेट संघ नांदप विपक्ष एकवीर स्पोर्ट्स मांजरली बी, अशी ही विद्यमान स्पर्धामध्ये ही पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. ओम साई क्रिकेट संघ मानिवली आयोजित मानिवलीकर चषक 2022चा भव्य आणि दिव्य सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. याची देही याची डोळा, क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा, सोहळा आनंदाचा गजर क्रिकेटचा. 4 दिवस चालणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एकूण 32 संघांचा समावेश असेल. प्रत्येक दिवशी 8 संघ इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्जावर द विकेट. इथे टाकलेला बॉल, अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट आणि पॅडच्या मधून चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात विसवतोय. अप्रतिम गोलंदाजी गोलंदाज गणेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू जर पाहिला तर सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती जर पाहायला गेला तर डॉट बॉलची समाप्ती. 2 चेंडू हाताळले आहेत. पॉवर प्ले चालू आहे. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी कशा प्रकारे केली पाहिजे याचं प्रात्यक्षिक उदाहरण गोलंदाज गणेश शेलार यांच्या माध्यमातून. चांगल्या प्रकारची गोलंदाजी, एक चांगला स्पेल इथे मात्र 2 चेंडूंमध्ये हाताळलेला आहे. 4 चेंडू उर्वरित शेष. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात आपल्या संघासाठी. इथे टाकलेला बॉल, मिस टाइम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील. पहिल्या अटेम्प्ट मध्ये झेल सुटलेला होता. दुसऱ्या अटेम्प्ट जो केला, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये देखील झेल सुटलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण उद्ध्वस्त होत असताना पाहू शकतो. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ समीकरण मैदानाच्या आतमध्ये तुटलेला आहे. जर पाहायला गेलं तर जिथे विकेट मिळायला पाहिजे होती तिथे मिळाली ही अजून एक धाव. म्हणजे इथं असं झालं, भंडाऱ्याला गेले होते, आत गेले, जेवण संपलं, बाहेर आले, चप्पल देखील चोरीला गेली. विकेट मिळायला पाहिजे होती तिथे एक धाव
मित्रांनो म्हणतात ना की साथी हात एक अकेला तक जाएगा मिलकर बोझ उठाना साथी हात बढ़ाना. वैयक्तिक 9 वरती खेळत आहे जर पाहायला गेलं तर भावेशची साथ द्यावी लागेल जी मात्र विजय यांना. न्यू बॅट्समन विजय आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र नॉन स्ट्रायकर एंड वरती. स्ट्रायकर एंड वरती बॅट्समन भावेश, गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज गणेश शिलार. इथे टाकलेला बॉल आपण पाहू शकतो. चांगल्या प्रकारचा चेंडू जो मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू सरळ निघून जातोय लॉंग स्टॉप सीमारेषा पलीकडे. नक्कीच पंचांचं डिसिजन इथे मात्र पेंडिंग असेल. धावा मिळतील 4 आणि पाहूया 4 येस फक्त आणि फक्त 4च धावा ज्या मात्र अर्जित केल्या जातील ते पण बाईच्या स्वरूपात. चौकार डीजे. दरी होती मोठी जर पाहायला गेलं तर. चांगल्या प्रकारचा चेस जो मात्र फिल्डरसाठी चांगल्या प्रकारची आपण पाहू शकतो जी मात्र रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी घेतलेला 2 धावा. धावसंख्या धावफलकावरती 23 रन्स ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज गणेश. पहिल्या चेंडूवरती डबल, त्यानंतर विकेट, त्यानंतर बायच्या स्वरूपात चौकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा डबल. 4 चेंडू झालेले उर्वरित 2 चेंडूंचा खेळ जो मात्र शिल्लक. इथे टाकलेला बॉल फुलटॉस आपल्याला पाहायला मिळते. 2 क्षेत्ररक्षक आहेत. नक्कीच चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण जो मात्र काउस कॉर्नर रिजन मध्ये सिंगल जी मात्र कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा देखील कंप्लीट आपल्याला पाहायला मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये विजय आणि भावेश यांच्या माध्यमातून. सेन्सिबल क्रिकेट ज्याप्रमाणे आपण म्हणतो की मुंबईची लाईफलाईन ही लोकल आहे, टेनिस क्रिकेटची लाईफलाईन ही सिंगल आणि डबल आहे आणि तेच करत असताना चांगल्या प्रकारची कामगिरी फलंदाज भावेश यांच्या माध्यमातून. अप्रतिम जी मात्र आपण पाहू शकतो बॅटिंग. 1 टू गो लास्ट बॉल. इथे टाकलेला बॉल जर पाहायला गेलं तर डालना चाहते थे वाशी में और गेंद गई काशी में. अशा प्रकारचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज गणेश शिलार यांच्या माध्यमातून. पाहायला गेलं तर फ्रीडचा चेंडू असेल आता मात्र तरी. नो अधिक 1 या एकूण 2 धावा ज्या मात्र ऍड होतील आणि धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. एक तर कर्ज बाजारी त्यात उसना शेजारी अशा प्रकारची कामगिरी जी मात्र नांदप संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पाहायला गेलं तर इथे टाकलेलं बॉल ऑफसाईडला खेचून दिले. क्षेत्ररक्षक असतील पिंट्या ज्यांच्या माध्यमातून अव्वल दर्जाचं आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. घेतलेली फक्त आणि फक्त आपण पाहू शकतो सिंगल आणि धावसंख्या धावफलकावरती षटक क्रमांक 3 जो मात्र समाप्त झाल्यानंतर 28 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. टीम मांजरली बी डीजे. धावसंख्या धावफलकावरती 28
पहिल्या षटकामध्ये 7 आले, दुसऱ्या षटकामध्ये 8 आले आणि तिसऱ्या षटकामध्ये 13 आले. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये 13 धावा आल्या. अशा प्रकारे 28 धावा या धावफलकावरती. दशरथजी गायकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्माननीय नांदगावचे उद्योजक संजय शेठ शेलार साहेबांचा आपण यथोचित सन्मान जो मात्र व्यासपीठावरती करणार आहोत. सन्माननीय संजय शेठ शेलार यांचा यथोचित सन्मान जो मात्र व्यासपीठावरती आपण करत आहोत. त्यानंतर आपण मांजली गावचे उद्योजक सन्माननीय शरद गायकर सरांचा देखील यथोचित सन्मान जो मात्र व्यासपीठावरती करणार आहोत. सन्माननीय शरददादा घारे साहेबांचा यथोचित सन्मान जो मात्र व्यासपीठावरती आपण करणार आहोत. यानंतर मानिवली गावचे उद्योजक सन्माननीय जनार्दन गायकर सरांचा देखील आपण यथोचित सन्मान व्यासपीठावरती करणार आहोत. यानंतर आपण मानिवली गावचे उद्योजक समाजसेवक सन्माननीय सुनील दादा गायकर साहेबांचा देखील यथोचित सन्मान करणार आहोत. पल्सर गाडीची आपण काच खाली करायचे विनंती असेल. गोलंदाज सज्ज उमेश गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला बॉल ऑन साइडला चांगल्या प्रकारे फटका सजवलेला आहे. क्षेत्ररक्षक असतील मिड विकेट मध्ये चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण जो मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळत नाहीये. तर पाहायला गेलं तर तोपर्यंत घेतलेल्या 2 धावा आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 2 धावा ऍड होतील. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 32 धावा 32. इथे मात्र फलंदाज बाद. यू मिस आय डेफिनेटली हिट. यशच्या उद्ध्वस्त दांडीगुल फर्निचर डिस्ट्रॉय क्लीन बोल्ड. नक्कीच जर पाहायला गेलं तर फलंदाज आपण पाहायला गेलं तर विजय खेळी संपुष्टात. विजयला परतावं लागेल टुवर्ड्स द पवेलियन. नक्कीच आपण व्यासपीठावरती काही शुभ सन्मान करणार आहोत. सन्माननीय मांजली गावचे उद्योजक आणि समाजसेवक आणि आमचे अगदी जवळचे मित्र प्रदीप गायकर साहेबांचा देखील आपण यथोचित सन्मान जो मात्र व्यासपीठावरती करणार आहोत. सन्माननीय प्रदीप शेठ गायकर यांचा आपण यथोचित सन्मान जो मात्र व्यासपीठावरती करत आहोत.
यापुढील होणारा सामना गावदेवी क्रिकेट संघ कामा विपक्ष एकता स्पोर्ट्स गोडसई. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण त्वरित ज्यावेळेस मिड इनिंग्स होईल त्यावेळेस टॉस बॉक्समध्ये यायचे जिथे मान्यवरांचे शुभ असते नाणेफेकीचा कौल जमा करण्यात येईल. यापुढील होणारा सामना गावदेवी क्रिकेट संघ कांबा आणि ते फाईट करतील अगेन्स्ट टीम एकता स्पोर्ट्स गोडसई. सध्याच्या घडीला विद्यमान अवस्थेला सामना आपल्याला पाहायला मिळते दोन बलाढ्य संघांमध्ये. गावदेवी नांदप विपक्ष मांजरली बी. गोलंदाज सज्ज. इथे टाकलेला बॉल चांगल्या प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अलॉंग द वी चेंडूला स्टिअर केलंय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक असतील उचलतील फेकतील. घेतलेल्या 2 धावा. 2 धावांवरती समाधान मानावं लागेल आणि धावसंख्या बघता बघता आपल्याला पाहायला मिळेल 34 धावा. 34 रन्स ऑन द बोर्ड. 34 धावा या धावफलकावरती. षटक क्रमांक 4 जो मात्र मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज सज्ज. इथे टाकलेला बॉल. येस इट वॉज आउट. ड्रॉप इन टू दी एअर आपण पाहू शकतो. इथे मात्र ड्रॉप कुठलीही प्रकारची कॅच जी मात्र केलेली नाहीये. फलंदाज बाद. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतोय. झटका क्रमांक जर पाहायला गेलं तर लागलेला हा 4था. फलंदाज यशवंतची खेळी संपुष्टात आल्या बावली परतावं लागतंय. फलंदाज यशवंतला तू चल में आया अशा मनस्थितीमध्ये बॅटिंग करत असताना एकविरा क्रिकेट संघ मांजरली बी डीजे. उठशी वाजत भावा. जर पाहायला गेलं तर शेवटचा चेंडू जो फक्त शिल्लक आहे या 4थ्या षटकामधील उमेशांच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती डबल, तिसऱ्या चेंडूवरती विकेट, चौथ्या चेंडूवरती डबल आणि 5व्या चेंडूवरती विकेट. अप्रतिम गोलंदाजी गोलंदाज उमेशांच्या माध्यमातून. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील उल्हास. स्ट्रायकर एंडवरती नॉन स्ट्रायकर एंडवरती बॅट्समन भावेश. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात हे दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी. इथे टाकलेला बॉल आडव्या पट्ट्याने स्क्वेअर ऑफ द विकेट केलेला आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षक असतील स्क्वेअर लेग मध्ये. खूप मोठी चेज असेल. डबल लावजी मात्र एक्झिक्यूट करण्यात आली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील करणार नाही. 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक 4 तो मात्र समाप्त आणि धावसंख्या धावफलकावरती 36 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 4 विकेट. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 36 धावा या धावफलकावरती. षटक क्रमांक 4 जो मात्र समाप्त. 24 चेंडूंचा खेळ झाला अजूनही 6 चेंडूंचा खेळ जो मात्र या पहिल्या पूर्वार्धामधला बाकी आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करते जी मात्र मांजरली टीम. अप्रतिम गोलंदाजी जी मात्र नक्कीच गावदेवी क्रिकेट संघ नांदप संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. यापुढील होणारा सामना गावदेवी क्रिकेट संघ कांबा आणि ते फाईट करणार आहेत अगेन्स्ट टीम एकता स्पोर्ट्स गोडसे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या समवेत उपस्थित आहेत. सन्माननीय जर पाहायला गेलं तर नांदपगावचे उद्योजक संजयजी शेलार आणि त्यांच्या समवेत नांदपगावचे उद्योजक समाजसेवक शरद गायकर सरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल जो मात्र करणार आहोत. यापुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी क्रिकेट संघ कांबा विपक्ष एकता स्पोर्ट्स गोडसे जी मात्र मॅच असेल. परीक्षितला आपण पाहू शकतो. षटक क्रमांक 5 मध्ये वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील शेवटचं, अंतिम, निर्वाणीचं, अखेरचं, डेथ ओव्हरचं, स्लॉग ओव्हरचं आणि आपल्या इनिंग्स मधलं हा पहिला षटक वैयक्तिक. गोलंदाज सज्ज परीक्षित. इथे टाकलेला बॉल हेलिकॉप्टर उडवलेला आहे. क्षेत्ररक्षक असतील लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. खूप मोठी चेज असेल इथे मात्र. नक्की जर पाहायला गेले तर मिळते भाग्याची साथ. चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. हा होता नशिबाचा चौकार. डीजे
वरती 40-40 रन्स ऑन द बोर्ड. इथे टाकलेला बॉल फुल टॉस चेंडू होता आणि नक्की चेंडू सरळ निघून जातोय मिड विकेट सीमारेषा पलीकडे. वन बाउन्स ओव्हर द फॅन्स. इथे मात्र एकवटला गेलाय अप्रतिम क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. थ्रो करणार नाही कारण जर पाहायला गेलं तर बॅकिंग नव्हती. सन्माननीय आत्माराम बबनराव महाळी साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आणि तसेच मानेली गावचे कोणीही ज्येष्ठ नागरिक असतील तसे ग्रामस्थ असतील त्या सर्वांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. आपणच या स्पर्धेचे केंद्रबिंदू आहात आणि आपल्यामुळे आमच्या स्पर्धेला शोभा येईल. त्यामुळे नम्र विनंती असेल सर्व मान्यवरांना की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. काही नामोल्लेख करायचं जर झालं तर आमच्या माध्यमातून जरी थोडंसं नामोल्लेख झालं नसेल तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आपण ही स्पर्धा आपली आहे सो आपण यायचं इथे. इथे टाकलेलं बॉल फलंदाज बाद. पाहायला गेलं तर विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतोय. उल्हास चिके संपुष्टात. उल्हास बॅक टू दी डगआउट. डीजे साऱ्या गावामध्ये गावागावामध्ये मान मिळतो या दादा, मान मिळतो या दादा. 399 नंबर वाला आमचा कुणाल पाटील आला. 399 नंबर वाला आमचा कुणाल पाटील. थँक्यू डीजे. थँक्यू व्हेरी मच. 4 चेंडूचे मात्र हाताळले आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल. त्यानंतर क्विक रिप्लाय देत असताना इट का जवाब पत्तर से टीट फॉर टॅट. जसे असं तसं उत्तर. ऍक्शन वरती रिएक्शन. वार वरती केलेलं पलटवार. जाबाज बनाम जिगरवाज मध्ये चालू असलेली विद्यमान लढत आपल्याला मैदानाच्या आत. इथे टाकलेला बॉल फट. रमेश दादा धुमाळ साहेबांना विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. शेवटचा बॉल 1 to go. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. हिअर वी गो. इथे टाकलेला बॉल पुलचा देखना फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सरळ इथून मात्र सीमारेषेचा वेध घेत होता. मिड विकेट मध्ये थोडीफार फंबलनेस आपल्याला पाहायला मिळाली. त्याला अनुषंगून 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 3 धावा देखील कंप्लीट. चांगली रनिंग मिडल विकेट मैदानाच्या आतमध्ये जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली. 3 धावा एक्झिक्यूट करण्यात आल्या आणि षटक क्रमांक अशा रीतीने जर पाहिलं गेलं तर 5वं जो मात्र समाप्त झालं आणि धावसंख्या धाव फलकावरती 51 आपल्याला पाहायला मिळेल. विजयासाठी 52 धावेचं लक्ष्य असेल जो मात्र गावदेवी क्रिकेट संघ नांदप. आणि ज्या वेळेस दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक वाईस ऑफ जुन्नर आणि निखिल टोंबरे यांना. पण त्या अगोदर आपण टॉस करणार आहोत. 2 बलाढ्य संघ इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. एकीकडे असेल गावदेवी क्रिकेट संघ कांबा, दुसरीकडे असेल एकता स्पोर्ट्स गोटसाई टीम. सामना 5 षटकांचा असेल. सामान्य मान्यवर संजय शेठ शेलार उद्योजक नांदप तसेच शरद गायकर सर उद्योजक नांदप या 2 मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा जो मात्र कौल करण्यात येईल. विनंती असेल या 2 मान्यवरांना आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे जिथे मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल जो मात्र करण्यात येईल.
आमच्या आयोजक कमिटीशी प्रथमतः तुम्ही संपर्क करा आणि त्यानंतर आपण टॉस सुमात्र करणार आहोत. न शिवशंकर तो कैलासपती, न लंबोदर तो गणपती, न तर मस्तक त्या चरणी ज्याने केली स्वराज्याची निर्मिती, देव माझा एकच तो राजा शिवछत्रपती. आलेल्या तमाम लाडके क्रिकेट रसिकांचं शिवजन्मभूमी जुन्नर तालुका समालोचन कक्षातून मी निखिल ठोंबरे सहर्षाचं स्वागत करतो. सामना पण मैदानामध्ये पाहतो. एका बाजूला गावदेवी नांदप संघ आणि त्यांना फाईट करत असताना मांजरली बी हा संघ मैदानामध्ये पाहायला मिळतो. मानाचा आणि सन्मानाचा चषक ओमसाई क्रिकेट संघ मानिवली आयोजित मानिवलीकर चषक 2022चा हा थरार जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. अनेक मान्यवरांची उपस्थिती खऱ्या अर्थाने या स्पर्धेची शोभा वाढवते. अनेक मान्यवर या स्पर्धेच्या वतीनं जे मात्र उपस्थित होत आहेत त्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत. मी विशालजी गायकर यांना विनंती करतो आपण शुभ सन्मान करणार आहोत. व्यासपीठावर भवन माळी साहेब यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण करतोय. भवन माळी साहेब यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण जो मात्र करतोय. त्यानंतर संतोषजी गायकर साहेब यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर जो मात्र करणार आहोत. ओमसाई क्रिकेट संघ मानिवली आयोजित मानिवलीकर चषक दिवस क्रमांक पहिला आणि पहिल्या दिवसामध्ये मान्यवरांची मांदियाळी खऱ्या अर्थाने या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित होती. त्या सर्व मान्यवरांचा केला जातोय विशेष सन्मान. संतोषजी गायकर साहेब यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. मायाची शाल, तदनंतर आपण शुभ सन्मान करतोय मान्य श्री नवनाथजी गायकर साहेब यांचा विशेष सन्मान आमच्या ओमसाई क्रिकेट संघ मानिवली आयोजित मानिवलीकर चषकामध्ये. नवनाथजी गायकर साहेब यांचा विशेष सन्मान व्यासपीठावर जो मात्र केला जातोय. तदनंतर सुरेश तानाजी भोईर साहेब यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. सुरेश तानाजी भोईर साहेब यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. अनेक मान्यवरांची उपस्थिती खऱ्या अर्थानं या स्पर्धेची शोभा वाढवताना आपल्याला पाहायला मिळते. त्या सर्व मान्यवरांचा शुभ सन्मान आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं जो मात्र केला जातोय. टू विन 52 धावांचं टार्गेट, 5 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळते. संतोषजी गायकर साहेब आणि सुनील चित्रकार यांच्या वतीनं पारितोषिक येतं प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज. पहिला षटकार मारणाऱ्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतं. मानाची आणि सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा कल्याण विभागातील ओमसाई क्रिकेट संघ मानिवली आयोजित मानिवलीकर चषक 2022 प्रथम क्रमांकासाठी 50,555, द्वितीय क्रमांकासाठी 25,555, तृतीय क्रमांकासाठी 11,555, चतुर्थ क्रमांकासाठी 11,555 रुपये प्राइज असलेली ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील. विजयच्या हातामध्ये चेंडू आहे. स्ट्रायकर एंड वर बॅट्समन तेजस आहे. नॉन स्ट्रायकर एंड वर बॅट्समन प्रभू. 52चं टार्गेट. पहिलाच बॉल पहा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक प्रयत्न खूप चांगले करताना पाहायला मिळाले, परंतु इथे 2 धावा येताना पाहायला मिळतील. अकाउंट ओपन होत असताना पाहायला मिळतं. तेजस या बॅट्समनचं 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीनं संघाचं अकाउंट ओपन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. टीम नांदप, मांजरली बी आणि नांदप हा पहिला विद्यमान सामना या मानिवलीकर चषकातला. इथे टाकलेला बॉल आडव्या पॅटनं फटका सजवायचा होता बॅट्समनला. हा चेंडू डॉट, हा चेंडू निर्धाव. एक क्षेत्ररक्षक आपण लॉंग ऑनला पाहतोय. एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट काव कॉर्नरच्या मधोमध जो मात्र सेट केलाय P1च्या या षटकामध्ये.
मानाची सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा सर्व आयोजक कमिटीने घेतलेलं मेहनत घेतलेली कष्ट आणि त्यातून साकारलेली ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय मानिवलीकर ट्रॉफी 2022 भन्नाट वेग आणि वेगावर स्वार होत असताना गोलंदाज विजय याला मिळतं यश फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन फुलात धुक्यात साई माऊली गोलंदाज तयार होतोय गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय विजयचा हा बॉल इथे अप्रतिम फटका पॉइंटच्या डोक्यावरून हा फटका सजवलाय चेंडू सीमारेखेचा वेध घेईल ती पॉइंटला तिथे क्षेत्रक्षण अतिशय लाजबाब पहा रिले थ्रो करण्याच्या प्रयत्नामध्ये तिथे थोड्याशा चुका मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या आणि पाहता पाहता 3 धावा या बॉलवर कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतील साज 5 और ताज 3 धावा येतील 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या नांदप टीम बाबांचा पाठलाग करत असताना 5 धावा P1चं षटक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते पॉवर प्लेचं पहिलं षटक विजय गोलंदाजी मार्कवर 5 षटकांचा सामना एका बाजूला गावदेवी नांदप आणि तिला फाईट करते आणि एकवीरा मांजरली बी हा संघ मैदानामध्ये पाहायला मिळतो पहिला सामना आणि पहिल्या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली मांजरली बी या टीमची अर्धशतक तर धावफलकावर लावलंय परंतु ते डिपेंड होईल का ते आपल्याला पाहायचं आहे स्ट्रायकर एंडवर बॅट्समन आपल्याला आता पाहायला मिळतील प्रभू इथे टाकलेला बॉल पहा कलात्मक स्ट्रोक गली आणि पॉइंटला बीट करून चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय वार पे पलटवार घेन सीमा पार रन मिलेगे 4 चौकार जे मात्र आपल्याला पाहायला मिळालं धाबलकवर धाबा 13 आहेत शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत आता आपल्याला पाहायला मिळतील 24 9.75 ची सरासरी धाबा बनवायच्या 39 पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये ज्या प्रकारची सुरुवातीची आवश्यकता होती टीम नांदपला ती सुरुवात मैदानामध्ये बॅट्समन प्रभूने दिल्या अतिशय चांगले स्ट्रोक जे मात्र सजवले गेलेत संपूर्ण स्पर्धा पाहतोय आपण मैदानामध्ये पंचांच्या भूमिकेत या पहिल्या मॅच साठी अजित निकम सर यांची स्पेशालिटी ज्यावेळेस शेवटचा चेंडू टाकला जातो ना त्यावेळेस कॉमेंटेटरने थोडं थांबलं तर मैदानाच्या चौपेर जेवढा प्रेक्षक वर्ग आहे त्याला ऐकायला जाईल 1 to go आणि दुसऱ्या बाजूला आहे
आमचे मुकेश गायकर सर, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष असं स्वागत. सुरेख प्रकारचा चेंडू हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर, तिथे कॅच ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळते. दोन धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या भारतीय जाऊन पोहोचेल ती 15. या धावसंख्येवर 37 धावांचा अजूनही पाठलाग मैदानामध्ये करायचा. स्ट्रायकर इनवर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळत आहे सागर, यांच्या बॅटमधून या अगोदरच्या बॉलवर धावा आल्या 2. इथे टाकलेला बॉल पहा, लाईन त्यांनी लेंथ अतिशय चांगली ठेवत असताना गोलंदाजाचं विशेष कौतुक प्रशांत, जो फलंदाजाला आतापर्यंत शांत ठेवतोय. योगेश शेठ बनकरी यांचं मात्र आगमन होत आहे. उपाध्यक्ष आहेत कल्याण ग्रामीण क्रिकेटचे. कामा गावातून खूप चांगलं क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून खेळलं जातं असे योगेशजी बनकरी साहेब यांचं या स्पर्धेच्या वतीने आगमन होतं, त्यांचं सहर्ष स्वागत. इथे टाकलेला बॉल हळूवार पद्धतीने हा चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक येथील बॉलवर एक सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत नाहीये. एक धाव येईल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 16. 36 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे 20 बॉल अजूनही मैदानामध्ये शिल्लक आहे. ज्या प्रकारचं क्रिकेट मैदानामध्ये प्रभूने खेळलाय, 2 बॉलवर 2 चौकार खेळत असताना 8 या धावसंख्येवर खेळतोय. आता त्याला संधी आहे ती चौकार हॅट्रिकची. इथे कंप्लीट होईल का? या मानिवलीकर चषकातली पहिली चौकार हॅट्रिक ती आपल्याला पाहायचं. प्रशांत या गोलंदाजी मार्गवर आपल्याला प्रशांत पाहायला मिळतो, ज्याने फलंदाजाला आतापर्यंत शांत ठेवलंय. परंतु दुसऱ्या बाजूला पाहिलं तर प्रभू हा खेळाडू आक्रमक होताना पाहायला मिळाला. त्याच्या पॅटमधून 2 चौकार आतापर्यंत पाहायला मिळालेत. इथे टाकलेला बॉल शफल होऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. हा चेंडू डॉट येईल. प्रशांतचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये जरूर 13 धावा गोलंदाजाने खर्च केला विजयने, परंतु ज्या प्रकारचं कमबॅक राहिलंय ना, फक्त इथे 3 धावा खर्च केल्यात आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये. या प्रकारची गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. ज्यावेळेस तुम्ही 52 धावांचा पाठला करतायत, मैदानाचा विचार केला, गॅपमध्ये चेंडू गेला तर तो सीमारेखेचा वेध घेण्यासाठी जास्त वेळ लागत नाहीये. त्यामुळे तुम्हाला अचूकता असणं गरजेचं आहे आणि ती अचूकता दाखवत असताना गोलंदाज प्रशांत नांदपानी त्यांना फाईट करत असताना मांजरली बी. इथे टाकलेला बॉल लाजबाब गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन. षटक क्रमांक 2 कंप्लीट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 16. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 18. 12ची सरासरी धावा बनवायच्या 36. संधी आमच्या डीजे ऑपरेटरला.
उपस्थित होत आहेत त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष असं स्वागत. आलेल्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष असं स्वागत. मान्यवरांची मांदियाळी खऱ्या अर्थानं या स्पर्धेची शोभा वाढवताना आपल्याला पाहायला मिळते. आलेल्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. 2 षटकं झाली P1 आणि P2चं, त्यामध्ये धाबा आल्या 16. आता शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 18 आणि त्या 18 बॉलमध्ये धाबा बनवायच्या 36. उल्हास आलेत गोलंदाजी मार्कवर. ज्या प्रकारची गोलंदाजी प्रशांतने केली, फलंदाजांना अक्षरशः शांत ठेवलं, परंतु मैदानामध्ये जिम्मेदारी आहे. 1 डाऊनचा फलंदाज आपण सागरला पाहतोय आणि प्रभू या खेळाडूंमध्ये क्षमता आहे. स्वतःला मैदानामध्ये तुम्हाला सिद्ध करावं लागेल आणि ज्या ज्या वेळेस तुम्ही स्वतःला सिद्ध करणार आहेत ना त्या वेळेस जग तुम्हाला प्रसिद्ध केल्याशिवाय राहणार नाही. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर उल्हासला आपण पाहतोय. धावफलकावर धावा 16. इथे टाकलेला बॉल लाईन तिथे चेक करावी लागेल आणि पंचांचे दोन्ही हात समांतर. हा चेंडू अवांतर वाईटच्या रूपाने येईल. एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती आता 17 या धावसंख्येवर. 35 धावांची आवश्यकता. 18 बॉल जे मात्र मैदानामध्ये शिल्लक आहेत. ओमसाई क्रिकेट क्लब मानिवली आयोजित मानिवलीकर चषक. इथे टाकलेला बॉल पहा, लाईन आणि लेंथ इथे मात्र अप्रतिम राहिल्या. मैदानामध्ये सागरचा विचार केला तर सागरचा कॉन्फिडन्स आतापर्यंत आपल्याला हाय होताना पाहायला मिळाला नाही. सागरच्या बॅटमधून चौकार येताना पाहायला मिळालेला नाहीये. सागरला एक चौकार आला, त्याचा कॉन्फिडन्स, त्याचा आत्मविश्वास मैदानामध्ये दुणावला जाईल आणि तिथे तो आत्मविश्वास दुणावल्यानंतर खूप चांगलं क्रिकेट खेळेल. इथे टाकलेला बॉल मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. चुका मैदानामध्ये घडताना पाहायला मिळतात. प्रयत्न चांगले होते पहा, इथे मात्र आता चुका घडताना पाहायला मिळतात. मोठी विकेट, मोठ्या विकेटचं पतन. प्रभू बॅक टू द पवेलियन. कल्याण ग्रामीण क्रिकेटचे उपाध्यक्ष योगेश शेठ बनकरी यांचं मात्र आगमन होत आहे. मानिवलीकर चषक 2022 च्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत. विकेटचं पतन झालं. न्यू बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतील. इन ॲट नंबर 4 गणेश मैदानामध्ये दाखल होतात. क्रिकेटचा हा रणसंग्राम सध्याच्या घडीला ज्या स्ट्रीमला सर्वाधिक मागणी आहे अशी 10 क्रिक लाईव्ह इथे कामकाज करत असताना पाहायला मिळते. भावेश मुंडे आहेत. त्याचबरोबर आपण पाहिलं तर सौरभ कांबळे आपल्याला पाहायला मिळतात. दीपेश म्हात्रे वन ऑफ द ग्रेट कॅमेरा वर्कर म्हणून ज्याची ओळख आहे ते आता सध्याच्या घडीला कॅमेरा वर्क करत असताना भावेश मुंडे ॲज अ ऑफिशियल खूप चांगली भूमिका त्यांची या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचं देखील विशेषतः आभार. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर धावफलकावर धावसंख्या 18. उल्हासचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जो मात्र जरूर झालाय. क्षेत्ररक्षक येतील डीप फाईन लेग मध्ये पडझड जरूर करतोय, परंतु आपल्या संघासाठी लढताना तो क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल. 2 वेळेस जरूर क्षेत्ररक्षण करत असताना पडझड झाली. एक बॉलवर धावबाद केलं, दुसऱ्या बॉलवर 2 धावा येताना पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या 20. टीम नांदप विरुद्धामध्ये येते मांजरली टीम. प्रशांतने कमबॅक चांगलं केलं. या षटकामध्ये उल्हासची गोलंदाजी चांगली राहिली. धावफलकावर धावसंख्या 20. अजूनही 32 धावांची आवश्यकता. इथे मोठा फटका, मोठा प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आलेत बॉलवर. चुका होणार नाहीये. क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं टीम मांजरली बीच. विकेटचं पतन. कल्याण ग्रामीण क्रिकेटचे उपाध्यक्ष माननीय योगेशजी बनकरी साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. आपला विशेष सन्मान आम्ही करतोय मानिवलीकर ट्रॉफी 2022 च्या माध्यमातून. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय उल्हास या गोलंदाजाला.
इथे टाकलेला बॉल दांडे 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 गुल फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. भूषण गायकर मानवली गोलंदाजी मार्कवर उल्हास. इथे टाकलेला बॉल फुल टॉस बॅक टू द बॉलर खेळले क्षेत्ररक्षण तिथे लाजबाब पडझड पडझड आणि इथे विकेटचं पतन. तिथे होतो खेळाडूचा सन्मान आयोजक कुलदीप गायकरचा मान. मैदानामध्ये शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये धाबा बनवायच्यात अजूनही 32. 16ची सरासरी मेंटेन राखावी लागेल. पहिल्या षटकाचा विचार केला त्यामध्ये धाबा आल्या 13, दुसऱ्या षटकामध्ये धाबा आल्या 3, तिसऱ्या षटकामध्ये धाबा आल्या 4. खूप चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करत असताना टीम मांजर बी आई एकवीर राजपूत आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं प्रदर्शन. ज्या प्रकारे पॉवर प्ले P1चं षटक महत्वाचं होतं टीम नांदपसाठी तिथे धावा जरूर आल्या परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये खूप मोठी पडझड आपल्याला पाहायला मिळते. आता उमेश आणि विकास या खेळाडूंवर जिम्मेदारी आहे. इथून पुढे तुम्हाला डाव सावरावा लागेल, चांगलं क्रिकेट मैदानामध्ये खेळावं लागेल आणि ज्या ज्या वेळेस संघ अडचणीत असेल त्यावेळेस तारणहर्त्याची आवश्यकता असते. तो तारणहर्ता कोण बनेल ते आपल्याला पाहायचं आहे. पहिल्या षटकासाठी सुनील चित्रकार आणि संतोषजी गायकर यांच्या वतीनं 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पहिल्या इनिंग मध्ये देखील षटकार आलेला नाही आणि दुसऱ्या इनिंगच्या पहिल्या इनिंग मध्ये एक षटकार आला भावेशच्या बॅटमधून. अजून दुसऱ्या इनिंग मध्ये एक षटकार आलेला नाहीये. तो षटकार इथे बॅट्समन विकास याच्या बॅटमधून येईल का? भाऊ गायकर, भूषण गायकर आणि प्रदीपजी गायकर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हा. आयोजक कमिटीच्या वतीनं आपणास विनंती आहे. धावफलकावर धावसंख्या 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावर. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आपल्याला पाहायला मिळतील. आता 12 आणि 12 बॉल मध्ये धावा बनवायच्या 32. प्रति षटकामध्ये 16 धावा. 16 धावा बनवत असताना प्रति षटकामध्ये तुम्हाला 3 मोठाले फटके खेळणंच आवश्यक आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विजयच्या हातामध्ये चेंडू आहे. जरी विजयने पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा खरचल्या असतील, 13 धावा खरचल्या असतील, तरी देखील विजयवर विश्वास दाखवला. कॅप्टनशिपचं कौतुक करावं लागेल. गोलंदाज विजय तयार होतो. स्ट्रायकर एंडवर विकास. इथे टाकलेला बॉल 30 तर राट चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण तिथे लाजबाब राहिलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आहे आणि इथे पहा एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव आली. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती 21-21 या धावसंख्येवर. इक्वेशन शेवटचे 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 31 धावांची आवश्यकता. प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. कल्याण ग्रामीण क्रिकेटचे उपाध्यक्ष योगेश शेठ बनकरी यांचं मात्र व्यासपीठावर शुभागमन होत आहे. आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं केला जातो आहे विशेष सन्मान. इथे टाकलेला बॉल बॅकफुटला जाऊन मोठा फटका खेळायचा होता. पंचांचा येतोय अवांतरचा इशारा. फाईटच्या रूपाने एक सिंगल येते आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 22 या धावसंख्येवर. 22 ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 52चा पाठला करत असताना टीम नांदप
इथे टाकलेला बॉल मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक दूरवरती वन बाउंड चेंडू सीमा पार संघर्षाचा शंख नाद करणारा हा चौकार. संघाची धावसंख्या 26. निम्म्या धावा बनवल्यात, अजूनही निम्म्या धावा ज्या मात्र बनवायच्यात, परंतु निम्म्या धावा बनवत असताना आतापर्यंत चेंडू झालेत 20. शेवटचे 10 चेंडू आहेत आणि त्या 10 चेंडूंमध्ये 26 धावांचं टार्गेट. गोलंदाजी मार्कवर विजय तयार होताना पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंडवर बॅट्समन उमेश, ज्याच्या बॅटमधून एक लाजवाब चौकार आपण पाहिला. या प्रकारचे फटके तुम्हाला मैदानामध्ये खेळावे लागतील. ज्या वेळेस संघ अडचणीमध्ये सापडेल त्या वेळेस तारणहार त्याची आवश्यकता असेल. जरूर विकेट 5 गमावल्यात आतापर्यंत बॅटिंग करत असताना नांदप टीमने, परंतु या संघाकडे 2 चेंडू झालेत. चेंडू द्या. तिसऱ्या पंचांची मागणी. तिसऱ्या पंचांची मागणी आहे. गोलंदाज थ्रो आहे की नाही यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी आपण जे मात्र करतोय. धाबलकावर 26 धावा आहेत. 10 चेंडू शिल्लक, 26 धावांची आवश्यकता. पहिला सामना गावदेवी नांदपणे त्यांना फाईट करते. एक विरामांजरली बी. मांजर्ली बी टीमसाठी शुभेच्छा येतात. आमचे मित्र कुणाल राव देवगाव यांच्या वतीने शुभेच्छा येतात. शॉर्ट पिच बॉल आणि पंचांचा येतोय अवांतरचा इशारा. वाईट स्वरूपाने एक सिंगल येईल. एका सिंगलच्या मदतीने संघात धावसंख्या 27. इक्वेशन चेंज होईल. शेवटच्या आता चेंडू मैदानामध्ये 10 आहेत आणि त्या 10 बॉलमध्ये 25 धावांची आवश्यकता. 10 बॉल रिमेनिंग 25 रन. 10 चेंडू 25. गोलंदाजी मार्कवर विजय तयार होत आहेत. आत्मविश्वास इथे आता जरूर वाढला बॅट्समन उमेशचा. हलवार पद्धतीने हा चेंडू जो मात्र ढकलला गेला. एक सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आले बॉलवर फेकीला जबाब आणि फलंदाज उमेश बाद. सातत्यानं टीम नांदप संघ अडचणीमध्ये सापडतोय. धावबादच्या रूपाने गेलेली अजून एक विकेट. फलंदाज बाद. स्ट्रायकर एंडवर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील सतीश. 6 फलंदाज आतापर्यंत टीम नांदपचे 5 झालेत आणि त्यामध्ये धावबाद होणारे फलंदाज भरपूर आपल्याला पाहायला मिळाले. कॉलिंग चांगलं असणं गरजेचं असतं आणि ते चुकीचं कॉलिंग संघाला सातत्यानं अडचणीत आणेल. आपल्याकडे धावसंख्या 28. 28 धावा, 24 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 2 मोठाले फटके या षटकामध्ये येतील का? विजयवर आक्रमण मैदानामध्ये केलं जाईल का? बॅट्समन सतीश या खेळाडूच्या माध्यमातून ते देखील आपल्याला पाहायचं. विजय होतील तयार. इथे टाकलेला बॉल आणि अजून एक धक्का. व्हेरी गुड बॉलिंग. विजय आता रिदम मध्ये पाहायला मिळतात. विकेटचं पतन. विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत.
प्रदीपजी गायकर यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण करणार आहोत शुभ सन्मान. कल्याण ग्रामीण टेनिस क्रिकेटचे उपाध्यक्ष माननीय योगेश शेठ बनकरी यांचा केला जातो आहे विशेष सन्मान. प्रदीपजी गायकर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. योगेशजी बनकरी साहेब यांचा विशेष सन्मान. परीक्षित न्यू बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतील. इन ॲट नंबर 9 9व्या क्रमांकावर फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं. या षटकामध्ये भरपूर खराब चेंडू पाहायला मिळाले परंतु विजय हा गोलंदाज असा हा कधी देखील कमबॅक करू शकतो आणि ते दाखवतोय तो. इथे टाकलेला बॉल सुरेख प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. पॉइंटच्या डोक्यावरून खेळलेला बहरदार चौकार. पवार पवन संघाची धावसंख्या भारतीय जाऊन पोहोचेल ती 32 या धावसंख्येवर. अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू शिल्लक 20 धावांची आवश्यकता. खूप चांगलं स्कोरिंग आकाश यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. इथे टाकलेला बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू डॉट. षटक क्रमांक मैदानामध्ये 4 कंप्लीट. 4 षटक संपली. धावफलकावर 8 ची सरासरी धावा बनवल्यात 32. शेवटचे चेंडू 6. 20 ची सरासरी मेंटेन राखायची आहे. 6 चेंडू 20 धावांची आवश्यकता. संधी आमच्या डीजे ऑपरेटरला. फाईट करते एकवीरा स्पोर्ट क्लब मांजर्ले बी. दुसरा सामना आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. एका बाजूला गावदेवी कांबा आणि तिला फाईट करेल एकता स्पोर्ट घोडसई. तिसरा सामना आहे कोलम त्यांना फाईट करेल टीम उतने आणि चौथा सामना आहे मानिवली पाडा तिला फाईट करेल टीम रेवती. आजच्या दिवसातील हे लॉर्ड्स आपल्याला पाहायला मिळतात. ओमसाई क्रिकेट संघ मानिवली आयोजित मानिवलीकर चषक 2022चा हा दैदिप्यमान सोहळा आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थानं आज झालेली सुरुवात. पहिला सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाज भावेच्या हातामध्ये चेंडू आहे. टीम मांजर्ली आणि त्यांच्या विरोधात नांदप हा सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक येतील. बॉलवर एक धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होताना पाहायला मिळेल. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती आता 34. 34 या धावसंख्येवर शेवटचे चेंडू 5 आणि 5 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी ची मात्र आपल्याला पाहायला मिळेल. इथे टाकलेला बॉल पहा लाजबाब चेंडू आहे की नाही आणि ते पंचांचा येतोय अफांतरचा इशारा. व्हाईट बॉल. समीकरण चेंज होईल. शेवटचे 5 चेंडू आहेत आणि त्या 5 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे टीम नांदपला.
मांजरली बी या संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. मोठे फटके येतील का? बॅट्समन स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळतो. विकास इथे टाकलेला बॉल, हा चेंडू मात्र अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतो. व्हेरी गुड बॉलिंग, सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळेल. पंच आपण मैदानामध्ये पाहतोय अजित निकम सर सातत्यानं अंडरम क्रिकेट पासून केलेली सुरुवात आणि सध्याच्या घडीला सर्वाधिक मागण्या ओव्हरम क्रिकेटमध्ये दक्ष असे पंच अजित निकम सर. आणि दुसऱ्या बाजूला आमचे मित्र मुकेश कायकर. इथे टॉपेज आणि चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. संजीवनी प्राधान्य करणारा हा चौकार. प्रथमतः इथे टाकलेला बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. रुपेश काय निर्णय आहे? क्षेत्ररक्षण. ओके, गावदेवी कांबा संघाला बॅटिंग साठी आमंत्रित केलाय. यानंतर होणारा सामना, शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडूंमध्ये आता 13 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर भावेश. इथे टाकलेला बॉल फुल टॉस. पंचांनी भीमर चेंडू घोषित केलाय. 1 बाउंस सीमारेखेच्या बाहेर. मुसीबतें लागाएगी जिंदगी की राहों में, रखना तू सबर, मिल जाएगी मंजिल तुझे एक दिन, बस जारी रखना तू अपना सफर. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 2 बॉल 8 धावा हे समीकरण मैदानामध्ये. एका बाजूला टीम आपण पाहतोय नांदपणी तिला फाईट करते. मांजरली बी कोण कुणावर करणार प्रति हल्ला ते मात्र आपल्याला पाहायचं. फ्रीड बॉल, तिथे देखील सुरेख प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. डीपीड विकेटला. हो हो हो, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. रख हौसला और मंजर भी आएगा, पैसे के पास समंदर भी आएगा, थककर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर, मंजिल मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. कोशिश सबकी जारी है, देखेंगे कौन किस पे भारी है. एक चेंडू सामनाला आहे 4 वर. एक चेंडू 4. आणि आता तुम्ही आवाज देखील आमच्या पंचांचा ऐकू शकता. स्ट्रायकर इनवर बॅट्समन विकास. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज भावेश. नांदब जिंकणार की जिंकणार मांजरली बी. येणारा एक बॉल कवेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार भावेश. कोण विजयाची पताका फडकवणार पहिलं ते आपल्याला पाहायचं. एक चेंडू 4 धावा. पहिला सामना हाय व्होल्टेज ड्रामा. ये तो सिर्फ झाकिया, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. एक चेंडू 4. दोघांनाही शुभेच्छा.
फुलटॉस होता आणि फुलटॉस चेंडू तिथे यष्टीरक्षक बीट झाले, परंतु बॅकअप करणाऱ्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. इथे सामना जिंकलाय टीम मांजरले बी, परंतु ज्या प्रकारची फाईट नांदप संघाने दिली तुमचं विशेषतः कौतुक. खूप चांगला सामना आपल्याला पाहायला मिळाला. वेल प्लेड बॉयज. खूप चांगलं क्रिकेट तुमच्या माध्यमातून पाहायला मिळालं. दोन्ही टीमचं आयोजक कमिटीच्या वतीनं विशेष कौतुक. भावेश आपण या आणि आपला अवॉर्ड जो मात्र कलेक्ट करायचा आहे. भावेश साठी 100 रुपयाचं पारितोषिक सुरेश भोईर यांच्या वतीनं पारितोषिक. भावेश साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज. 16 चेंडू 30 धावा आणि गोलंदाजी करत असताना एक चेंडू 4 धावा ज्या मात्र डिपेंड केल्या भावेशने, त्यासाठी आपण देतोय भावेशला मॅन ऑफ द मॅचचा किताब. भावेश आपण या व्यासपीठावर. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय भावेश या खेळाडूला. ट्रॉफी प्लस भावेश तुझ्यासाठी प्राइज होतं जो तू षटकार खेळला त्यासाठी